चला मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केली होती त्यातला दुसरा टॉपिक म्हणजे दुसरी संज्ञा संकट आणि आपत्कालीन परिस्थिती हँडल करणे, हाताळणे, क्रायसिस अँड इमर्जन्सी हँडलिंग. ही क्रायसिस अँड इमर्जन्सी ही कुठल्याही पद्धतीची असू शकते. जस्ट लाईक तुम्ही एका ठिकाणी काम करत आहात आणि अचानक काहीतरी वेगळी न्यूज आली आहे, म्हणजे तुम्ही आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करत आहात आणि कुठेतरी भूकंप झाला आहे, किंवा आणखी काय होऊ शकतं, तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करत आहात आणि तुमच्याकडून एक मोठी काहीतरी चुकी झालेली आहे, किंवा तुमच्या ज्युनियरकडून किंवा तुमच्या सिनियरकडून अशी काहीतरी मोठी चुकी झालेली आहे, किंवा मग असं होऊ शकतं की तुमच्या लिखाणामुळे किंवा तुमच्या कोणाच तरी लिखाणामुळे कोणाच तरी वागण्यामुळे कुठेतरी तेढ निर्माण होतोय, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे क्रायसिस इथं होऊ शकतात. संकट म्हणजे फक्त असंच नाही, नॅचरलच नाही, कुठल्याही पद्धतीचे ते संकट असू शकतं. आपण त्याबद्दल त्या इनिशिएटिव्हने त्या गोष्टींना विचारात घेऊन कसं ऍक्ट करायचं आणि कशी मार्क मिळवायची या सेक्शनमध्ये, डीएमपीएसच्या सेक्शनमध्ये हे बघूया. आता संकट आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणी, या हाताळणीच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपण निर्णय क्षमता आपली ठेवली पाहिजे या क्वेश्चन्सच्या माध्यमातून आपण विचार करूया. त्याचा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. तुम्ही मुक्त पत्रकार आहात. पहिली कंडिशन काय दिली आहे त्यांनी, तुम्ही काय आहेत, एक फ्रीलान्सर जर्नलिस्ट आहात. ओके. अलीकडे तुम्ही एका प्रदेशातील अल्पसंख्याक जमातीला दोन दशकाहून अधिक वर्षापूर्वी भोगाव्या लागलेला त्रास म्हणजे कधीचा काळ आहे, 20 वर्ष आधी, 20 इयर्स बॅक त्यांच्यावर झालेले काही त्रास आहेत, त्यांना काहीतरी झालेले त्रास आहेत आणि त्यांचे झालेले विस्थापन, त्या त्रासामुळं त्या जमातीचं झालं काय, विस्थापन. ओके. यांच्या दस्तावेजावर आधारित कादंबरी वाचली. तुम्ही ती कादंबरी वाचली आहे, तशी ती कादंबरी होती, ती तुम्ही वाचली, बरोबर आहे. तुम्ही या अल्पसंख्याक जमातीत आहात. आता काय माहितीये का, सिनारिओ त्यांनी कसा वाढवलाय, तुम्ही मुक्त पत्रकार तर आहातच, प्लस फ्रीलान्स जर्नलिस्ट आहातच, प्लस तुम्ही त्या अल्पसंख्याक जमात जी आहेत त्याचेच तुम्ही सदस्य आहात, म्हणजे तुम्ही त्या अल्पसंख्याक जमातीतील आहात. या विस्थापनाच्या वास्तवाशी आणि दोन्ही जमातीच्या लोकांनी भोगलेल्या, आता दोन जमातीबद्दल काय म्हणतोय, या विस्थापनाच्या वास्तवाशी आणि दोन्ही जमातींच्या, कुठली जी पीडा देणारी आणि पीडा सहन करणारी दोन्ही जमातीच्या लोकांनी भोगलेल्या हालाखीची तुम्ही चांगल्या प्रकारे परिचित आहात. आता हे तुम्हाला सिनारिओ भरपूर चांगला माहिती आहे की विस्थापित झालेले लोक, त्यांच्या स्वतःच्या जमातीने त्याच्यावर अत्याचार करणारी जमात किंवा पीडा देणारी जमात किंवा पीडित, अशा दोघांबद्दलच्या त्यावेळेसच्या सामाजिक परिस्थितीत तुम्हाला चांगलं भान आहे. हालाकीची तुम्ही चांगल्या परिस्थितीची परिचित आहात. तुमच्या मते, आता हे तुमचं मत आहे, बरोबर आहे, ऍज अ फ्रीलान्सर जर्नलिस्ट तुमचं मत आहे, लेखिकेने तिच्या लेखन कौशल्याचा यशस्वीपणे वापर केलाय. ती जी लेखिका आहे तिने तिच्या लेखन कौशल्याचा यशस्वीपणे वापर करून तुमच्या जमातीची पिळवणूक करणारे किती क्रूर होते, म्हणजे दुसऱ्या जमातीचे लोक किती क्रूर होते यावर भर दिलाय, बरोबर आहे, यावर काय दिलाय, भर दिलाय. यामुळे व्यापक समाजाच्या लोकांना, म्हणजे बहुजन समाजाचं जे तुमच्या जमातीचे सोडून आहेत, बरोबर आहे, व्यापक समाजाच्या लोकांना तुमच्या जमातीने भोगलेल्या हालांची दखल घ्यायला लावण्यात कादंबरी यशस्वी ठरली आहे, बरोबर आहे. ती कादंबरी या गोष्टीमध्ये यशस्वी ठरली आहे की तुमच्या जमातीवर किती अत्याचार झालेत, काय झालेत हे सांगण्यात, हे प्रस्थापित करण्यात, त्यांना ते सिनारिओ मांडण्यात ती यशस्वी ठरली आहे. पण हे काय, हे सर्व कसं आहे, अर्धसत्य आहे, हे तुम्हाला माहित आहे की हे सगळं अर्धसत्य आहे. कुठल्याही गोष्टीचे दोन पैलू असतात, ते दोन्ही पैलू तुम्हाला माहिती आहेत. लेखिकेने काय केलं, एकच पैलू मांडलेला आहे, अर्धसत्य आहे, तुम्हाला माहिती आहे. आता ते तुम्हाला अस्वस्थ करतंय, तुमच्यामध्ये पत्रकार लपलेला आहे, पत्रकार आहे, बरोबर, ते तुम्हाला अस्वस्थ करताय. आता त्यावर तुम्ही विविध माध्यमातून प्रकाशित करायच्या लेखातून तुम्ही डॅश डॅश कराल, असं आहे. तुम्ही काय कराल याच्या पुढचं त्यांनी ऍक्शन सांगितलेत. खाली 4 ऍक्शन्स आहेत, बरोबर आहे, या 4 ऍक्शन्स आहेत. आता आयोगाने याला मार्किंग सिस्टीम नुसार कसं डिफाईन केलंय ते बघूया. तुम्हाला सिनारिओ कळालाय, दोन जमाती आहेत, एक जमात पीडित आहे आणि एक पीडा देणारी आहे, बरोबर आहे. असं एका कादंबरीत चित्र रंगवलंय. पीडित समाजाचं विस्थापन झालं त्या कारणांमुळे, बरोबर, त्या कारणांमुळे पीडित समाजाचं विस्थापन झालं. आता सेकंड,
तुम्ही त्याच समाजाचे आहात आणि तुम्ही पत्रकार पण आहात, तुम्हाला ते सगळे कारण माहिती आहेत, काय झालंय काय नाहीये, दोन्ही बाजू तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे. आता जे कादंबरी वाचून समाजामध्ये असा भ्रम लागलेला आहे की यांच्यावर खूप अन्याय झालाय, त्याच्यावर तुम्ही सहानुभूती पण त्या समाजाला भरपूर काही भेटते, पण ते काय अर्ध सत्य आहे. तुमच्यातला पत्रकार तुम्हाला काय करत नाही, सॅटिस्फाय होत नाहीये की ते सगळं सत्य भेटलंच पाहिजे, दोन्ही पैलू जाणून दिले पाहिजे समाजाला, ह्याच्यामधून तुम्हाला सांगायचं आहे. आता तुम्ही काय कराल? आता सगळ्यात मस्त ऍक्शन त्यांनी काय दिली आहे, सगळ्यात नंबरची 4 नंबरची काय सांगितलंय, द्वेष भावाचा उद्रेक टाळण्यासाठी. आता एक पीडित आणि एक पीडा देणारी आहे, या दोघात द्वेष होणारच. उद्रेक टाळण्यासाठी दोन्ही जमातीचे सदस्य दीर्घ कालखंडानंतर स्वतःच्या पीडत्वाच्या कथनासंदर्भात आत्ता स्वतःची कशा पद्धतीने व्याख्या करतात, आत्ताच्या कंडिशनला तुम्ही त्याची व्याख्या कशी करता याच्यावर निर्भर आहे. व्याख्या कशी करत आहेत त्याच्या दस्तावेजीकरणातून वास्तव सादर कराल. म्हणजे एक सिनारिओ सांगतो, इंग्रज आणि भारतीय, बरोबर आहे, आत्ताच्या कंडिशनला फार ग्लोरीफाय केलं गेलं की इंग्रजांनी असा त्रास दिला तसा त्रास दिला. इंग्रज काय म्हणतात याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. दोघांचे दस्तावेज समोर ठेवून एक बायस न होता एक सिनारिओ व्यवस्थित ठेवून एक इक्वेलिटीनं ठेवून तुम्ही त्याच्याकडं निरपेक्षपणे पाहिलं पाहिजे. असा काहीतरी दस्तावेज तुम्ही परिस्थिती दस्तावेजीकरणातून वास्तव सादर कराल का? हो, पत्रकाराचं काम आहे दोन्ही बाजू मांडणं. हे त्याच्या हिशोबाने हे सगळ्यात मस्त पर्याय आहे. कारण की तुम्ही सध्या कोण आहात, तुम्हाला त्या पोझिशनला त्या रोलमध्ये जायचं असतं. डीएमपीएसच्या प्रॉब्लेममध्ये, क्रिटिकल रिझनिंगमध्ये आणि डीएमपीएसच्या प्रॉब्लेममध्ये अशा टाईपचे जेव्हा तुम्ही मुक्त पत्रकार आहात, तुम्हाला मुक्त पत्रकाराच्या पद्धतीने विचार करता यावा यासाठी हा प्रश्न आहे, बरोबर. तुम्ही त्या पद्धतीने त्या रोलमध्ये जाता का हे बघतोय इथं. द्वेष भावनेचा उद्रेक टाळण्यासाठी दोन समाजातील सदस्य दीर्घ कालखंडानंतर स्वतःच्या पीडत्वाच्या, बरोबर आहे, दोन्ही समाजातील लोक बरं का, स्वतःच्या पीडत्वाच्या म्हणजे ज्यांच्यावर त्रास झालाय तो पण आणि ज्यांनी त्रास केलाय तो पण, ते स्वतःबद्दल काय विचार करतात, त्या गोष्टींबद्दल काय कथनांसंदर्भात आत्ता स्वतःची कशा प्रकारे व्याख्या करतात, आत्ता सध्याच्या कंडिशनला कशा प्रकारे व्याख्या करतात, गिल्टी आहेत का गिल्टी नाहीयेत, बरोबर आहे, याच्याबद्दल कशा पद्धतीने व्याख्या करत आहेत याचा दस्तावेजीकरण सादर कराल. म्हणजे याच्याने काय होईल रे, ती द्वेष भावना बळकावणार नाही, ती द्वेष भावना बळकावणार नाही. सिंपलची गोष्ट आहे, ती द्वेष भावना बळकावणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही. हे बायस नाही आहे, एकदम क्लिअर कट आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये काय होतंय, जस्टिफाय होतंय सगळं, बरोबर, जस्टिफाय होतंय. म्हणून हा पर्यायाला इथं 1.5 मार्क दिलाय, चौथ्या पर्यायाला. आता 2.5 मार्क दिलाय. 1.5 मार्काचा पर्याय कुठला दिलाय, जरी अल्पसंख्याक जमात विस्थापित झाली तरी ही पिळवणूक करणारे नालायक ठरवले गेले, बहुसंख्य जमातीचे सदस्य गुन्हेगार नाहीत आणि दोन्ही जमातीच्या संकुचित पुढाऱ्यांकडून त्यांची दिशाभूल झाली होती, ही वस्तुस्थिती निवडक दस्तावेजाद्वारे देऊन सादर कराल. म्हणजे काय त्याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, तो काय म्हणतोय की याच्यात लोकांची चुकी नव्हती, त्यांच्या लीडर्सनी त्यांना भडकवलं होतं. मग हा 1.5 मार्काचा पर्याय का बरं आहे की त्याच्यातून मेन वाट निघणार नाहीये ना, पीडित आणि पीडितांची, पीडितत्व असणारे पीडा देणाऱ्या लोकांमध्ये तेढ निर्माण होणारच आहे, बरोबर आहे. पुढाऱ्यांनी हे केलं काय, हे मेन मुद्द्याला बगल देण्यासारखं आहे, बरोबर, मेन मुद्द्यापासून भटकण्यासारखं आहे. म्हणजे हा पॉइंट येत नाही, म्हणजे एवढा काही पॉप्युलर नाही, याच्यासारखं काम करत नाही. आता याच्यापेक्षा लोअर मार्क कशाला दिलेत, 3ऱ्या पर्यायाला दिलेत. पिळवणूक करणारे हक्क आणि आदर गमावण्याबरोबरच रोजचा त्रास, दुर्दैव्य आणि निराशाग्रस्ततेचे बळी ठरले आहेत, ही वस्तुस्थिती निवडक दस्तावेजाद्वारे सादर कराल. आता पिळवणूक करणारे म्हणजे ज्यांनी पीडा दिली आहे, बरोबर आहे, त्यांच्याबद्दल समाजामध्ये काय करायचं ते त्यांचे भोगतायत असं काहीतरी दस्तावेज सादर करायचं. म्हणजे हे काय बरोबर नाहीये बरं का, म्हणजे पत्रकाराच्या हिशोबाने हे मला करणं योग्यच नाहीये. पण त्यातल्या त्यात पर्याय दिलाय म्हणून याला 1 मार्क दिलाय. सगळ्यात छोटा पर्याय काय, सगळ्यात म्हणजे त्याला आपण या सिनारिओच्या हिशोबाने मान्यच करता येणार नाही असा पर्याय कुठला आहे, निवडक दस्तावेज वापरून सर्वसामान्य समाजाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी पीडितांची स्थिती पीडणाऱ्या तुलनेत पूर्णपणे वेगळी व त्यापेक्षा बिकट आहे असा प्रसार करण्यासाठी सादरीकरण कराल. म्हणजे हे काय, सहानुभूती मिळवण्यासाठी त्या समाजाला स्वतःचा समाज आहे म्हणून सहानुभूती मिळवा, हे करा ते करा, ते काही पत्रकाराच्या हिशोबाने नाहीये. तुम्ही नेते नाही आहात किंवा ते लीडर नाही, त्या समाजाचे लीडर नाही आहात की सहानुभूती मिळवायला, बरोबर आहे. त्या समाजाचे लीडर नाही आहात की आमच्यावर अत्याचार झाला आणि आमच्यावर सहानुभूती का, असं काही नाहीये, बरोबर आहे. तुम्ही बायसपणे तुम्ही त्या पद्धतीने विचार करण्याचा तुम्हाला कन्सर्नच नाहीये. तुम्ही कोण आहात, पत्रकार आहात,
तुम्ही कोण आहात? पत्रकार आहात. म्हणून हा पर्याय पत्रकाराच्या हिशोबाने पूर्णपणे कॅन्सल होतोय. या पद्धतीने याची मार्किंग सिस्टीम चालते. आता बघा, विचार करण्याची क्षमता या पद्धतीने कशी असते, तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम, तुमच्या क्रायसिसचे प्रॉब्लेम तुमच्या समोर येतात, त्यामध्ये तुम्ही कोण आहात हा पार्ट सगळ्यात महत्वाचा. तुम्हाला तिथं सिनारिओ दिला जातो. तुम्ही एक मुक्त पत्रकार आहात, तुम्ही मोठ्या संस्थेचे मॅनेजर आहात, किंवा तुम्ही एका वरिष्ठ अधिकारी आहात, असं काहीतरी दिलं जातं. त्या पोझिशनला राहून तुम्हाला काय करावं लागतो, या गोष्टींचा विचार करावा लागतो. कोणावरही अन्याय होऊ नये ही तुमची पहिली जबाबदारी असते. कोणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ नये ही तुमची पहिली जबाबदारी असते. ओके, लोकांना त्याचे पडसाद असे वाटू नये की हे केलेला अन्यायकारक आहे, हे असं होऊ नये, ही तुमची पहिली जबाबदारी असते. चला जाऊया आणखी, याला थोडंसं इलॅबोरेट करूया सेकंड क्वेश्चनच्या माध्यमातून. बघा, वाचून घ्या. इंग्लिशमधून आहे, मराठीमधून हा तुमच्या समोर, वाचून घ्यायला. चला प्रश्न वाचूया व्यवस्थितपणे. जलस्रोतांच्या संदर्भात पाऊल खुणाबाबत अभ्यास करत असताना, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही कशाचा अभ्यास करताय? जलस्रोतांच्या पाऊल खुणांचा, म्हणजे कुठं कुठं जलस्रोत होते, कसे होते, याबाबत सगळ्याचा तुमचं स्टडी, वॉटर रिसोर्सेसवर तुमचे स्टडी चालू आहेत. ओके, पाऊल खुणाबाबत अभ्यास करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मूतखड्याच्या वेदनांना समोर जावं लागले. किडनी स्टोन झालाय तुम्हाला, किडनी स्टोन झालाय. ओके, किडनी स्टोन झालाय, वेदनाला समोरचे जावे लागले. उपचार घेऊन ताकद मिळवण्यासाठी तुम्ही विश्रांती घेत असताना, आता क्रायसिस काय आहेत माहितीये का, विश्रांती घेताय तुम्ही. तुमचा एक मित्र तुम्हाला लवकर पूर्ववत होण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आला. मित्र आला तुम्हाला भेटायला, सिंपल सिनारिओ दिसतो आतापर्यंत तरी. देण्यासाठी आला असता त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्तारित माहिती तर दिलीच, त्याशिवाय अनेक गावे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जातात या वस्तुस्थितीची जाणीवही करून दिली. बरोबर आहे. काय सांगितलं? तुझ्या त्रासातून जातोय, त्या त्रासातून एक नाही, गावाच्या गावात रस्ते आहेत. ओके, का बरं? हे मूळ कारण आहे पिण्याचं पाणी. पिण्याचं पाणी अशुद्ध पिल्यामुळे किडनी स्टोन होतो, याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती दिली त्यांनी. ओके, इतके दिवस पाण्याचा अभ्यास करत असून स्वतःच्या आजाराचं मूळ कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले. तुम्हाला त्या गोष्टीची मूळ कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले. आता तुम्ही संशोधक आहात, बेसिकली पाऊल खुणाबाबत अभ्यास करत आहात म्हणजे तुम्ही संशोधक आहात. तुमची संशोधक वृत्ती तुम्हाला चुप्प बसू देणार नाहीये. आता तुम्ही काय कराल याच्याबद्दल 4 ऑप्शन दिले आहेत. तुम्ही काय कराल, तुमची रिॲक्शन्स काय असतील, कोर्स ऑफ ऍक्शन काय असेल. रिॲक्शन म्हणण्यापेक्षा कोर्स ऑफ ऍक्शन म्हणू आपण. तुमचे कोर्स ऑफ ऍक्शन या क्रायसिस सिच्युएशनला काय असतील हे बघायचं आहे. आता त्यांनी काय दिलंय, ते तिसऱ्या पर्यायामध्ये 2.5 मार्क दिलेत, म्हणजे सर्वात योग्य पर्याय हा सांगितलाय. आता का बरं सांगितलंय त्याची मीमांसा करूया. परिस्थितीतील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी, आता परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांच्या गुणवत्तेची संशोधन करण्यासाठी, म्हणजे काय तर रिसर्च चालू आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठीचं त्यांनी, आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमात काय करणार आहे आता, गुणवत्तेसाठी, म्हणजे गुणवत्तेचा पण प्रश्न इथं निर्माण केलाय. बरोबर, गुणवत्तेसाठी कायम राखण्याच्या उपक्रमात स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल. म्हणजे कम्युनिटी प्रोग्रामच राबवायचं तुमचं चालू आहे. एक मोठा कम्युनिटी प्रोग्राम तुमचं कशासाठी, प्युअर वॉटरसाठी, पिण्यायोग्य पाण्याच्या क्रायसिस पासून लोकांना बाहेर काढण्यासाठी, त्या रोगांपासून बाहेर काढण्यासाठी तुम्ही एक मोठ्या प्रमाणावर काय करताय, कॅम्पेन चालवायचं तुमचं एक कॉन्सेप्ट चालू आहे. बरोबर आहे. संघ तयार कराल, डायरेक्टली संघ तयार कराल म्हणूनच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय केलंय, हे सगळे उठल्यानंतर, आजारातून उठल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही काय केलंय, सामोरं गेलात. म्हणजे परिस्थितीत तुम्ही काय केलं, लोकांना याबाबत संशोधन करण्यासाठी, त्या गुणवत्ता कायम राखण्यासाठी स्थानिक लोकांना सहभागी पण करून घेतलंय, आणि जागतिक व स्थानिक संशोधकाचे कार्यकर्त्यांचे संघ तयार केलेत. कारण काय, त्याच्याबद्दल अवेअरनेस वाढावा, शुद्ध पाणी मिळावं, आणि ते त्रास कोणाला होऊ नये. हे बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन होऊ शकतं. बरोबर आहे. जे मला झालंय ते दुसऱ्याला भोगावं लागू नये, हे बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन होऊ शकतं. आता सेकंड त्यांनी काय दिलंय, 1.5 मार्काला दुसरा कोर्स ऑफ ऍक्शन दिलाय. पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक व कृत्रिम जलस्रोतांचे पाण्याच्या गुणवत्तेचे बाबतीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मूतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल. हे लिमिटेशन्स आलं, हे स्वतःपर्यंतच त्यांनी काय केलंय, स्वतःपर्यंतच ठेवलंय.
बरोबर आहे, स्वतःपर्यंतच ठेवलं. इथं काय होतं, लिमिटेशन्स येत आहेत. म्हणजे दुसऱ्याला इन्व्हॉल्व करून घेतलं नाही, मी स्वतःपर्यंतच ठेवेल, मुतखड्याबद्दल वावर करेल. मूळ मुद्दा काय होता, खराब पाणी. बरोबर आहे, त्यांनी स्वतःचा अभ्यास सुरू ठेवला, पण सगळ्याला इन्व्हॉल्व करून घेतलं तर मोठ्या प्रमाणात काम होईल ना. पण इथं काय होईल, थोडंसं छोट्या प्रमाणात काम होईल, म्हणून याला 1.5 मार्क दिलाय. 1 मार्क का बरं इथं, स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशी ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल. प्रॉब्लेम लोकांचं गेलं उडत, माझं घर व्यवस्थित राहिलं पाहिजे या पद्धतीने विचार केलं, त्यामुळे 1 मार्क तिथं 1 दिलाय. आता 0 मार्क का बरं इथं दिलाय, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्याच्या जलस्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन आहेत. म्हणजे लोकांना काही घेणं देणं नाहीये, सांगितलं तरी फरक पडणार नाही, तसंच पाणी पिणार आहेत हे तथ्य माहीत असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ राहाल. काही घेणं देणं नाही, मला झालाय मी नीट करून घेतो, नंतर मी फिल्टर लावून घेतो घरात, बाकीच्यांचं काही गेलं नाही मला, असं वागणं म्हणजे 0 आहे. बरोबर आहे, तुम्ही संशोधक आहात, तुम्हाला असं वागणं बरोबर नाहीये, म्हणून याला काय म्हणाल, 0 मार्क दिलेला आहे. हे सगळ्यात वर्स्ट पर्याय असेल याच्यातला. चला नेक्स्ट क्वेश्चन वाचूया, वाचा व्यवस्थित. चला प्रश्न वाचूया. तुम्ही जिल्हा पोलीस विभागाच्या सामाजिक कक्षाच्या प्रमुख आहात. आता इथं कोणीतरी स्त्री आहे, स्त्रीच्या संबंधाने विचार करायचा आहे. जिल्हा पोलीस विभागाच्या सामाजिक कक्षाच्या काय तुम्ही प्रमुख आहे, बरोबर आहे, तुम्ही पोलीस अधिकारी आहेत मोठे, आणि सामाजिक कक्षाचा तुम्ही प्रमुख आहात. स्त्रियांचा एक गट तुम्हाला भेटायला आला, जिल्ह्यातील स्त्रियांचा एक गट तुम्हाला भेटायला आलाय, आणि तुम्ही ऑफिसर आहात, पोलीस ऑफिसर आहात. बरोबर आहे, एवढं तर कन्सर्न आहे. खालील जिल्ह्यातील भेटायला आला आणि त्यातील काही जणी विवाहित तर काही जणी अविवाहित आहेत, मॅरिड आणि अनमॅरिड दोन्ही पण आहेत, अनमॅरिड दोन्ही पण आहेत. बरोबर आहे, अविवाहित आहेत. कुटुंबाच्या भरभराटीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या एका पवित्र साधूच्या गुरुसेवा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्यावर कुटुंबाकडून दबाव आणला जात आहे. काय, शहरामध्ये गुरुसेवेचा कार्यक्रम आहे, एका पवित्र साधूचा गुरुसेवेचा कार्यक्रम आहे असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे, गुरुसेवेचा कार्यक्रम आहे असं सांगितलंय, आणि याच्यात सहभागी होण्यासाठी काय करताय, त्यांच्या कुटुंबाकडून दबाव आणला जात आहे, त्यांच्या कुटुंबाकडून दबाव आणला जात आहे. काहींना तर धमकी सुद्धा दिलेली आहे, त्यांच्या कुटुंबाने काहीला धमकी सुद्धा दिलेली आहे असं सांगितलं, काहींना तर धमकी सुद्धा दिली जात आहे असा त्यांचा दावा आहे. असा कोणाचा दावा आहे, त्या स्त्रियांचा दावा आहे, असा त्या स्त्रियांचा दावा आहे. या गटाच्या सदस्यांचा अशा प्रकारे भक्तीवर विश्वास नाही. ज्या स्त्रिया आल्यात, तो गट आहे, त्यांचा अशा प्रकारच्या भक्तीवर विश्वास नाहीये, म्हणजे ते त्याला काय मानतात, अंधश्रद्धा मानतात. तुम्ही अनेक वेळा या पवित्र व्यक्तीला भेटला आहात, तुम्ही ऍज अ पोलीस ऑफिसर या पवित्र व्यक्तीला खूप वेळेस भेटणं झालंय तुमचं, भेटला आहात, परंतु त्याच्या संबंधी कोणताही प्रवाद तुमच्या ऐकण्यात नाहीये, म्हणजे त्याच्या संबंधी असं काही वाईट गोष्टी तुमच्या ऐकण्यात नाहीयेत. आता तुम्ही काय कराल, ऍज अ पोलीस ऑफिसर तुमच्याकडे घेऊन आलेल्या कंप्लेंट बाबत तुम्ही काय कराल, याचे 4 पर्याय दिलेले आहेत. बरोबर आहे. आता सर्वोत्तम पर्याय काय म्हणला, शेवटचा पर्यायाला त्यांनी सर्वोत्तम म्हणजे 2.5 मार्क दिलेले आहेत. काय म्हणतो शेवटचा पर्याय, अशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालय यांच्या मदतीने लोकांना व्यक्तीवर तिच्या इच्छेविरुद्ध अशा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सक्ती करणे बेकायदेशीर आहे, या तथ्याबाबत जागृत करण्यासाठी मोहीम संघटित कराल. बरोबर आहे, म्हणजे काय होतंय, इथं मुळावर घाव घातलाय. बरोबर आहे, काय होतंय, तुम्ही त्याच्या विरुद्ध जर कोणाला बेकायदेशीरपणे अशा गोष्टीला कराच म्हणून सांगताय ते बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे असं सांगण्यासाठी तुम्ही काय कराल, अशा कार्य संघटित कराल आणि त्याच्यामधून जागरूकता फैलवाल. म्हणजे ऑटोमॅटिकली तो मेसेज त्या स्त्रियांच्या घरापर्यंत जाईल. तुम्ही जब त्यांना बळजबरी करू शकत नाही, ते इल्लीगल आहे हे त्यांना समजून जाईल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सगळी विन विन सिच्युएशन आहे. महिलांच्या घरी सांगायची गरज नाहीये, स्वतः लेटर पाठवायची गरज नाहीये, त्या महिलांना घरी जाऊन पुन्हा त्रास होण्याची गरज नाहीये, असं काहीच नाही होणार. मग ती जागरूकता पसरवली आणि हा लॉंग टर्म राहील, हा पर्याय लॉंग टर्म राहील, आत्ताचाच नाही, तात्पुरताच नाही तर लॉंग टर्म हा पर्याय राहण्याचे चान्सेस आहेत. बरोबर आहे, हा पर्याय कसा राहील, लॉंग टर्म राहील. बरोबर आहे, हा पर्याय लॉंग टर्म राहील. हा पर्याय त्याच्यामुळे याला काय दिलाय, 2.5 मार्क दिलाय, याला काय दिलाय, 2.5 मार्क दिलाय. आता 1.5 मार्काचा पर्याय म्हणजे दुसरा पर्याय काय म्हणतो, प्रत्येकीकडून लेखी तक्रारीची मागणी कराल आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर त्याच्या व तिच्या इच्छेशिवाय अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची सक्ती करणे बेकायदेशीर आहे असे सांगणारे
उचित शब्दातील सूचनापत्र संबंधित कुटुंबाला पाठवाल. हे लिगली ऍक्शन होऊ शकते, पण याचा रिॲक्शन त्या कुटुंबातून त्या स्त्रीला भोगावं लागेल किंवा काही त्याच्यात तिथं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात, असं होऊ शकतं. हे लिगल ऍक्शनच्या हिशोबाने बरोबर आहे, पण त्या कुटुंबाचं त्या स्त्रीबाबत जिने कंप्लेंट दिली आहे त्याबाबत थोडंसं विचार करण्याची दृष्टी बदलू शकते. म्हणजे ही 1.5 मार्काचं असू शकतं. त्यानंतर त्यांनी काय केलं, 1 मार्क या तिसऱ्या पर्यायाला दिलाय. का बरं दिलाय? अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थेच्या मदतीने त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक समस्येला तोंड देणे अधिक चांगले आहे हे स्त्रियांना पटवून द्याल. म्हणजे काय केलं, स्वतःच्या अंगावरचं झटकायचं. बरोबर, हे काम केलेलं आहे. तसं नाही जमत ना, तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन आलेत म्हणजे तुम्हाला निरासन करणं कामाचं आहे. म्हणजे त्याला 1च मार्क दिलाय. आता 0 मार्क का बरं दिला याला? स्वतःच्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांनी गुरुच्या सेवेत सहभाग देणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे तुम्ही स्त्रियांना पटवून द्याल. मग तुम्ही काय त्याचं पालनच करत नाहीयेत. बरोबर आहे, म्हणजे हा पूर्णपणे चुकीचा पर्याय आहे. चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वाचा व्यवस्थित. चला व्यवस्थित वाचूया. नफा वाढवण्याच्या हेतूने एका उत्पादनाचा दर्जा बदलण्याशी संबंधित काही निर्णय घेण्यात तुमच्या वरिष्ठ जबाबदार होत्या. बरोबर आहे. काय करत होते त्यांचं वरिष्ठांची जबाबदारी काय होतं? वरिष्ठांनी काय केलं, सिनियरनी काय केलंय, प्रॉफिट वाढवण्यासाठी. बरोबर आहे. काय झालं, काही निर्णय घेण्यात तुमच्या वरिष्ठ जबाबदार, प्रॉफिट वाढवण्यासाठी तिनं निर्णय घेतले. त्यांची ती निर्णय घेण्याची हे नव्हती, एरिया नव्हता, पण त्यांनी निर्णय घेतले. बरोबर, जबाबदार होत्या. परंतु काय झालं, त्यांनी निर्णय घेतला त्याच्यानंतर, परंतु दुर्दैवाने विक्री घटली. काय झालंय, त्या प्रोडक्टची प्राइस काय झालीय, सेलिंग काय झाली, घटली आहे. प्रॉफिट त्यांचं लॉस मध्ये चेंज झालंय. विक्री घटली त्यामुळे तोटा झालाय, त्यामुळे लॉस झालाय. बरोबर आहे. या समस्येच्या चौकशीसाठी आस्थापन व्यवस्थापन मॅनेजमेंटने, बरोबर आहे, समिती संघटित केली आहे. काय केलंय, समिती संघटित केली आहे. या समितीने या प्रश्ना संबंधाने माहिती घेण्यासाठी तुम्हाला बोलवलंय. आता तुम्ही त्यांचे ज्युनियर आहात, काय झालं नेमकं हे माहिती घेण्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे. घेतलेल्या निर्णयाची तुम्ही पाठराखण करावी असे तुमच्या वरिष्ठाचे तुम्हाला सांगणे आहे. वरिष्ठांनी तुम्हाला एक विनंती केली आहे, मी जो निर्णय घेतलाय त्याची पाठराखण करा, जे घेतलाय ते योग्यच आहे असं म्हणा, असं तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या वरिष्ठाचे तुम्हाला सांगणे आहे. आणि काय सिनारिओ दिलाय बघा, येत्या 2-3 वर्षासाठी तुम्हाला या वरिष्ठच असणार, याच वरिष्ठ असणार आहेत. आता तुम्ही काय कराल? बरोबर आहे, वरिष्ठाचा निर्णय चुकलाय, सिंपलची गोष्ट आहे. त्याच्यामुळे कंपनीला लॉस झालाय, संस्थेला लॉस झालाय. बरोबर आहे. त्याच्यावर कमिटी बसली आहे आणि काय झालंय हे विचारण्यासाठी तुम्हाला बोलवलंय. सिनारिओ कळालाय? आता बघूया. 2.5 मार्क त्यांनी पहिला याला दिलेत. काय दिलंय, परिस्थितीचे निष्पक्षपाती वर्णन कराल, जे आहे घडलंय ते सांगाल. बरोबर आहे. आणि भविष्यात नुकसान टाळण्यासाठी अशा स्वरूपाच्या निर्णयासंबंधीचे तुमचे चिकित्सक दृष्टिकोन तुम्ही व तुमचे संघ सदस्य कनिष्ठ असूनही आग्रहाने मांडाल व या समितीची खात्री द्याल. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलंय, जी आहे ती परिस्थिती सांगणार आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत यासाठी काय करावं, आमची काय मदत होईल हे पण तुम्ही तिथं सांगाल. म्हणजे याच्याने काय होईल, बॉसचं जे नाव आहे, तुमच्या जे वरिष्ठांचं नाव आहे ते थोडंसं बाजूला पडेल. चूक झाली हे मान्य तर होईल, पण भविष्यात अशी होणार नाही याची हमी तुम्ही देत आहात, तुमचे कनिष्ठ पण देत आहेत. बरोबर आहे. म्हणजे बॉसच्या खालचे सगळेच देत आहेत. सिंपलची गोष्ट आहे. म्हणजे याच्यामुळे त्या प्रॉब्लेमची इंटेन्सिटी जेवढी वाढणार होती, त्या प्रॉब्लेमनी इंटेन्सिटी जेवढी होती तेवढी काय होईल, कमी होईल. म्हणजे याच्याने विन विन कंडिशन होते. म्हणजे बॉसचं पण म्हणणं राखल्या जात आहे आणि कंपनी सोबत पण एक लॉयल्टी दिसते, वर्क इथिक्स दिसत आहेत तुमचे. बरोबर आहे, वर्क इथिक्स दिसत आहेत. म्हणजे हा पर्याय इथं काय होत आहे, बरोबर येत आहे. 1.5 मार्काचा पर्याय दिलाय दुसरं. का बरं दिलाय ते बघूया. वरिष्ठांवर दोषारोप येण्यामुळे त्यांच्या व तुमच्या व्यावसायिक संबंधावर परिणाम होण्याची शक्यता असूनही जे घडले आहे त्यात यथातथ्य वर्णन कराल. म्हणजे जे घडलं आहे ते सांगून देणं. वरिष्ठांची मर्जी असो नसो, घ्यायची आहे नाही घ्यायची हे काही घेणं देणं नाहीये. जे घडलंय, कंपनी मला पैसे देते, मी त्याच्या पद्धतीनं काम करणार. ओके, जिसका नमक खाया उसके साथ बेईमानी नाही, जसं आहे तसं सांगून देणं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही बायस न राहता सांगून देणं. म्हणजे हा पण पर्याय होऊ शकतो. त्याला 1.5 मार्क दिलाय. 1 मार्क कशाला दिलाय बघूया. का बरं दिलाय,
या घटनेशी संबंधित जे काही घडले आहे ते यथातथ्य वर्णन कराल आणि तसेच करताना वरिष्ठांनी तुमच्यासारख्या कनिष्ठ सहाय्यकांचा सल्ला कसा झटक्यात फेटाळून लावला यावर भर द्याल. म्हणजे याच्यात काड्या करणं म्हणतात याला, बरोबर आहे, याला काड्या करणं म्हणतात, बरोबर आहे. मग काय होत आहे, हा पर्याय तर चुकीचा आहे. आता याच्यापेक्षा चुकीचा पर्याय काय असू शकतो? तुमच्या वरिष्ठांना अपमानापासून वाचवण्यासाठी तुमचे व तुमच्या व्यावसायिक संबंधात बाधा येऊ नये यासाठी संबंधित घटनेसंबंधाने तुम्ही अभिज्ञ आहात असं दाखवाल. मला काही माहीतच नाही, असे लोक असतात ना खूप, मला काही माहीतच नाही, बरोबर आहे. मग असं करून जमत नसतं, बरोबर आहे. विचारलंय तर सांगायचं असतं. तुम्ही ज्या गोष्टीला तुम्हाला तिथं बोलवलंय त्या गोष्टी त्या पर्टिक्युलर वेनीच बोलवले असतात, त्यावेळेस असं म्हणता येणार की मला काही माहीत नाही. हे करणं चुकीचं आहे. म्हणजे सगळ्यात योग्य आन्सर होईल हे, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे. ओके, चला. कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, का बरं योग्य आन्सर आहेत त्याचं मीमांसा आपण करतो आहोत, बरोबर आहे. हे 2.5 मार्क तुमचे कुठेच गेले नाही पाहिजे. याच्यातले 12.5 पूर्ण 12.5 का तुमचे मार्क भेटलेच पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. वाचून घ्या. चला व्यवस्थित वाचूया या प्रश्नाला. पर्यावरणीय अंकेक्षण विशेषज्ञ म्हणजे काय करायचं आहे? इन्व्हायरमेंटल ऑडिट करण्यासाठी तुम्ही स्पेशलिस्ट आहात. इन्व्हायरमेंटल ऑडिट करण्यासाठी तुम्ही स्पेशलिस्ट आहात. असणाऱ्या एका अशासकीय संस्थेचे तुम्ही जी काय करते एनजीओ, एक पर्यावरण अंकेक्षण म्हणजे ऑडिट, बरोबर आहे. पर्यावरणीय अंकेक्षण विशेषज्ञ असणाऱ्या एका अशासकीय संस्थेचे तुम्ही प्रमुख म्हणून तुम्ही काही काम करत आहात. तुम्ही काही कामं करत, तुमच्याकडे काही प्रोजेक्ट चालू आहेत, म्हणजे इन्व्हायरमेंटल ऑडिटचे प्रोजेक्ट चालू आहेत. शासनाच्या मालकीच्या कोळसा वापरून ऊर्जा उत्पादन करणाऱ्या विभागाबद्दल तुमचा चमूने अहवाल गठीत केला आहे. आता हा जो तुम्ही अहवाल गठीत केलाय ती गव्हर्नमेंटची कंपनी आहे, बरोबर आहे. ती गव्हर्नमेंटची कंपनी आहे, बरोबर. ती गव्हर्नमेंटची कंपनी आहे. कशाची आहे? कोळसा वापरून उत्पादन करणारी, म्हणजे थर्मल पॉवर प्लांट आहे, बरोबर. थर्मल विभागाबद्दल तुमचा चमूने अहवाल गठीत केला आहे. या विभागांनी प्रदूषण संकेत पूर्णतः धुडकावून लावल्याचे तुमच्या अहवालातून दाखवले आहे, बरोबर आहे. तुम्ही ऑडिट करता त्याच्यात काय दिसलंय? प्रदूषणाचे संकेत जे आहेत, नॉर्म्स जे आहेत ते पूर्णपणे धुडकावून लावलेत, हे तुमच्या अहवालातून दाखवले आहे. जर हा अहवाल प्रसिद्ध केला तर तुम्ही काम करत असलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी धमकी काही शासकीय अधिकारी तुम्हाला देत आहेत. आता तुमच्यावर काय येत आहे? इथं प्रेशर येत आहे, क्रायसिस निर्माण झाले. तुम्ही जो रिपोर्ट काढला चमूने तुमच्या ग्रुपने, बरोबर आहे, आणि त्याच्यात काय सांगितलं त्यांनी? जर तुम्ही हा प्रसिद्ध जर केला तर आम्ही काय करू? तुमची शासकीय नोंदणीच रद्द करू, काम करत असलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी धमकी तुम्हाला दिली आहे काही अधिकाऱ्यांनी. ते शासकीय प्रयोगशाळांवर या विभागाबाबत त्यांच्या सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी दबाव आणत आहेत. ते आता काय करतायत? ते अधिकारी शासकीय प्रयोगशाळावर त्यांच्या सोयीचा अहवाल आणण्यासाठी दबाव पण करत आहेत व त्यामुळे तुमच्या अशासकीय संस्थेची विश्वासार्हता डागाळली जाणार आहे. तुम्ही प्रसिद्ध जरी केला तर ते शासकीय संस्थेकडून काहीतरी वेगळा अहवाल आणणार, त्याच्यामुळे तुमची विश्वासार्हता डागाळली जाणार आहे. या परिस्थितीत तुम्ही काय कराल? त्या एनजीओचे विभाग प्रमुख म्हणून तुम्ही काय कराल? याचे 4 सिनारिओ तुम्हाला इथं दिलेले आहेत. सर्वात योग्य सिनारिओ 3 नंबरचा सांगितलेला आहे. काय हा अहवाल तुम्ही प्रथम सर्वोच्च वरिष्ठांकडे सादर कराल. जे काय वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे सादर कराल व त्यांना याबाबत अन्वेषण म्हणजे त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी व सुधारणा करून चुका दुरुस्त करण्यासाठी पुरेसा अवधी देत त्याच्या प्रतिसादासाठी थांबाल, बरोबर आहे. हे सगळ्यात योग्य कारण दिलंय, कारण की तुमचा प्रतिसाद कोणाला? तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा वरिष्ठांना सांगणं की असं होतंय आणि या चुकात काय करा? बदल करा. जे झालेले आहेत नॉर्म्स मध्ये जे बदल झाले आहेत त्या चुकात बदल करायला त्या कंपनीला भाग पाडणं, बरोबर आहे. म्हणजे याच्याने साप बी मरावर लाठी बी न तुटी. ते अहवाल पण करेक्ट झाला, तुमचं नाव पण राहिलं आणि ते नॉर्म्स जे बिघडलेले होते, पर्यावरणाचे जे खेळत होते ते पण बंद करण्यात आलं. या 2 गोष्टी तर होत आहेत, म्हणून हा सर्वोत्तम पर्याय होऊ शकतो. सुधारणा करून चुका दुरुस्त करण्यासाठी पुरेसा अवधी देत त्यांच्या प्रतिसादासाठी थांबण्याला सांगाल, बरोबर, प्राधान्य द्याल तुम्ही. आता त्यांनी दुसरा पर्याय काय दिलाय? जवळचा. तुमचे निष्कर्ष अशा प्रकारच्या कामात गुंतलेल्या अन्य त्रयस्थ संस्थेच्या प्रयोगशाळेकडून दुजारा मिळून नंतर ते जनतेसाठी उघड करण्याला
प्राधान्य द्याल. म्हणजे हे वेळ खाऊ आहे, हे पण बरोबर आहे. तुमची क्रेडिबिलिटी टिकवायसाठी, तुमच्या संस्थेची क्रेडिबिलिटी टिकवायसाठी हे करणं बरोबर आहे, पण हे वेळ खाऊ आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे. बरोबर आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे. आता त्याच्यानंतरचं कशाला त्यांनी हे केलंय, कालबाह्य यंत्रसामग्रीवर ठपका ठेवत अहवाल आहे तसा उघड करण्याला तुम्ही प्राधान्य द्याल. म्हणजे त्या गव्हर्नमेंट संस्थेच्या थर्मल पॉवरच्या कालबाह्य यंत्रसामग्री ठपका ठेवत आहे तसा अहवाल उघड कराल. काही घेणं देणं नाहीये मला, आहे तसा उघड करतो मी, धमक्या गिमक्या बाजूला ठेवा. बरोबर, हे पण हे ब्रेव पाऊल होईल, पण याच्याने बदल होतील का नाही सांगता येणार नाही. बरोबर आहे, बदल होतील का नाही सांगता येणार नाही. मग हा त्याला 1 मार्काला दिला. आता 0 मार्काचं काय होईल, धमकीची अजिबात पर्वा न करता जनतेसाठी अहवाल उघड करण्याला तुम्ही प्राधान्य द्याल. आता हे केल्याने तुमचा तर लॉस होईलच, ते जे करायचं ते करणारच आहे, ते शासकीय संस्थेकडून आणणारच आहे, तुमची क्रेडिबिलिटी खराब होणार आहे. आपल्याला असा पर्याय निवडायचा होता जी स्वतःची क्रेडिबिलिटी पण खराब नाही झाली पाहिजे, लोकांचं काम पण झालं पाहिजे, प्रदूषण पण कमी झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी विन विन कंडिशन मध्ये असल्या पाहिजे. हेच असतं DMPS. बरोबर आहे. तर याच्यामध्ये सर्वात योग्य आन्सर हे आयोगाने दिलेलं आहे. ओके, ते योग्य पण आहे, सगळ्यात विन विन कंडिशन आहे. असंच पुढच्या टॉपिकमध्ये भेटूया लवकरच. धन्यवाद.